नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, धनश्री सिव्हिल अकॅडमी या चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे। आज आपण या व्हिडिओमध्ये बोर्ड टाइम टेबल जे की काही तासांपूर्वी रिलीज झालेला आहे ते टाइम टेबल बघणार आहोत। तर गुड मॉर्निंग म्हणायला हरकत नाही, कारण की आत्तापासून आपल्याला तयारी करावी लागणार आहे, कारण की आपल्याकडे जेमतेम 1.5 ते 2 महिने राहिलेले आहेत सिलेबस कव्हर करण्यासाठी। त्यात बरीचशी कामं आहेत, सिलेबस कव्हरिंग आहे, PYQ आपल्याला सॉल्व करायचे आहेत, सिलेबस कंप्लीट करायचा आहे, लर्निंग करायचं आहे, क्वेश्चन पेपर सॉल्व करायचे आहेत, भरपूर कामं राहिलेले आहेत। आणि बोर्डच्या ऑफिशियल वेबसाईटवर टाइम टेबल रिलीज झालेला आहे जो की कन्फर्म आहे। याआधी देखील बोर्डने टाइम टेबल रिलीज केला होता, पण आता टाइम टेबल जो रिलीज केलेला आहे तो कन्फर्म आहे। तर चला मग आपण व्हिडिओला सुरुवात करूयात। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, हा टाइम टेबल आहे। टाइम टेबलचे स्क्रीनशॉट मी व्हिडिओमध्ये घेतलेले आहे। तुम्हाला जर टाइम टेबलची PDF हवी असेल तर आपल्या बोर्डच्या ऑफिशियल वेबसाईटवर तुम्हाला PDF भेटून जाईल, किंवा मग मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला PDF अपलोड करून देईल। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, सायन्स, कॉमर्स आणि आर्ट या तिन्ही फॅकल्टीचे पेपर 11 फेब्रुवारी 2025 या डेटपासून सुरू होणार आहेत। ऑफिशियल वेबसाईटवर जी PDF दिलेली आहे त्या PDFचे स्क्रीनशॉट मी घेतलेले आहे तिथे। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, 11 फेब्रुवारीला इंग्लिश पेपर आहे। विद्यार्थी मित्रांनो, मी प्रत्येक फॅकल्टीनुसार एक चार्ट बनवलेला आहे। त्या चार्टनुसार तुम्हाला समजून जाईल की कोणत्या दिवशी कोणता पेपर आहे। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, सायन्स 2025 डेट आणि फॅकल्टी दिलेले आहे समोर। 11 फेब्रुवारीला कोणता पेपर आहे तर इंग्लिशचा पेपर आहे। 12 फेब्रुवारीला कोणता पेपर आहे तर हिंदीचा पेपर आहे। 13 फेब्रुवारीला मराठीचा पेपर आहे। 17 फेब्रुवारीला फिजिक्स पेपर आहे। विद्यार्थी मित्रांनो, 13 ते 17 म्हणजेच 2 दिवस आपल्याला मध्ये फिजिक्सच्या अभ्यासासाठी मिळत आहेत। नंतरचा पेपर आहे तो म्हणजे केमिस्ट्रीसाठी देखील आपल्याला 18 आणि 19 म्हणजे 2 दिवस मिळत आहेत। नंतरचा पेपर आहे म्हणजे मॅथ, अवघड पेपर आहे, परंतु आपल्याला मॅथला 1च दिवस भेटत आहे। नंतरचा पेपर आहे तो म्हणजे बायोलॉजी, 22च्या नंतर 27ला आहे तो बायोलॉजी। आणि नंतरचे पेपर आहेत बायोफोकल 1, तो आहे 4 मार्चला, आणि 6 मार्चला दुसरा बायोफोकलचा पेपर आहे। हा आहे सायन्स फॅकल्टीचा पेपरचा टाइम टेबल। आणि नंतरचा आहे जो की कॉमर्सचा आहे 2025 11 फेब्रुवारी 11, 12, 13 सायन्स, कॉमर्स आणि आर्ट या तिन्ही फॅकल्टीचे पेपर सेमच होणार आहेत। इंग्लिश, हिंदी आणि मराठी, कोणाचे सब्जेक्ट इकडे तिकडे होतील थोडेफार। नंतर 15 फेब्रुवारीला OCचा पेपर आहे। 18 फेब्रुवारीला SP चा पेपर आहे। आणि 22 फेब्रुवारीला मॅथमॅटिक्सचा पेपर आहे। नंतर 28 फेब्रुवारीला BK अँड अकाउंट, बुक कीपिंग अँड अकाउंटचा पेपर आहे। आणि नंतर 1 मार्चला इकॉनॉमिक्सचा पेपर आहे। विद्यार्थी मित्रांनो, आपण टाइम टेबलमध्ये बघणारच आहोत बऱ्याचदा इकॉनॉमिक्सचा पेपर हा दुपारच्या शिफ्टला असतो। हे मी कच्चा चार्ट काढलेला आहे, जेणेकरून तुम्हाला टाइम टेबल समजून घ्यायला अवघड जाणार नाही। तर खाली बॉक्समध्ये 7 मार्चला माझं मेन्शन करायचं राहिलं होतं, सायन्समध्ये 7 मार्चला जॉग्राफीचा पेपर आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, ते तुम्ही लक्षात ठेवा। तर चला मग ऑफिशियल वेबसाईटनुसार टाइम टेबल बघूयात। तर 11 फेब्रुवारीला मंगळवार म्हणजे इंग्लिशचा पेपर आहे। विद्यार्थी मित्रांनो, 2 बॅचेस असतात, एक सकाळची आणि एक दुपारची, फर्स्ट हाफ अँड सेकंड हाफ। 11 फेब्रुवारीला इंग्लिशचा पेपर आहे। नंतर 12 फेब्रुवारीला हिंदीचा पेपर आहे पहिल्या बॅचला, आणि दुसऱ्या बॅचला दुसऱ्या भाषा जसे की जपानीज, चायनीज, पर्शियन वगैरे। नंतर 13 तारखेला म्हणजेच गुरुवार मराठी, गुजराती, कन्नडी, सिंधी, मल्याळम, तमिळ, तेलुगू, पंजाबी, बंगाली असे पेपर आहेत पहिल्या बॅचला। आणि दुसऱ्या बॅचला उर्दू, फ्रेंच, स्पॅनिश आणि पाली असा पेपर आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, सकाळी 11 ते 2 पेपरचा टायमिंग आहे, परंतु आपल्याला 1 तास पूर्वीच पेपरच्या सेंटरमध्ये पोहोचायचं आहे। पुढं
14 तारखेला म्हणजेच शुक्रवारी संस्कृत आणि महाराष्ट्र प्राकृत पहिल्या बॅचला पेपर आहे आणि दुसऱ्या बॅचला रशियन अरबिक ते पेपर आहेत बाकीच्या विषयाचे. नंतर 15 फेब्रुवारी म्हणजे शनिवारी ऑर्गनायझेशन ऑफ कॉमर्स अँड मॅनेजमेंट तो पेपर आहे. सेकंड हाफला पेपर नाही आहे. नंतर मंडेला म्हणजे 17 फेब्रुवारी म्हणजे सोमवार लॉजिक्स, कोणाचं लॉजिक्स सब्जेक्ट असेल तर लॉजिक्स. आपला सायन्सवाल्यांचा फिजिक्स पेपर आहे. आपला का म्हणलं, मी पण त्याच फॅकल्टीचे होते त्याच्यामुळं फिजिक्सचा पेपर आहे. नंतर ट्यूजडेला म्हणजेच 18 फेब्रुवारी म्हणजेच मंगळवारी SP चा पेपर आहे, कॉमर्सवाल्यांचा पेपर आहे. आणि दुसरा म्हणजे होम मॅनेजमेंटचा पेपर आहे. सेकंड हाफला पेपर नाही आहे. थर्सडे म्हणजेच 20 फेब्रुवारी 2025ला केमिस्ट्रीचा पेपर आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो 18, 19 आणि 20 म्हणजे 19चा दिवस गेला की 20ला लगेच केमिस्ट्रीचं म्हणजे रसायनशास्त्राचा पेपर आहे. आणि दुसरा हाफला पॉलिटिकल सायन्सचा पेपर आहे म्हणजेच राज्यशास्त्राचा पेपर आहे. नंतर सॅटर्डे म्हणजे 22 फेब्रुवारी शनिवारी मॅथमॅटिक्स अँड स्टॅटिक्स म्हणजे गणित आणि संख्याशास्त्र याचा पेपर आहे. आणि सेकंड हाफला पर्क्युशन इन्स्ट्रुमेंट याचा पेपर आहे. तर पुढे बघू. पुढं आहे 24 फेब्रुवारी म्हणजेच सोमवारी पहिल्या हाफमध्ये बालविकास, कृषी विज्ञान आणि तंत्रज्ञान आणि ॲनिमल सायन्स असे ज्या विद्यार्थ्यांचे ते पेपर आहेत त्यांच्यासाठी ते पेपर आहेत. नंतर ट्यूजडे 25 फेब्रुवारी म्हणजेच मंगळवार त्या दिवशी कॉर्पोरेशनचा पेपर आहे. सेकंड हाफला पेपर नाही आहे 24-25ला. नंतर 27ला सायन्सवाल्यांचा बायोलॉजीचा पेपर आहे. आणि नंतर हिस्ट्री अँड डेव्हलपमेंट ऑफ इंडियन म्युझिक म्हणजे 2 पेपर आहेत. आणि सेकंड हाफला तर पेपरच नाही आहे. नंतर फ्रायडे म्हणजेच 28 फेब्रुवारी शुक्रवार त्या दिवशी टेक्स्टाईल्सचा पेपर आहे. आणि कॉमर्सवाल्यांचा बुक कीपिंग अँड अकाउंटन्सीचा पेपर आहे सेकंड हाफमध्ये. नंतर आहे सॅटर्डे म्हणजे 1 मार्चला जिओलॉजीचा म्हणजे भूशास्त्राचा पेपर आहे फर्स्ट हाफला. आणि मी तुम्हाला सांगितल्यानुसार इकॉनॉमिक्सचा म्हणजेच कॉमर्सचा पेपर सेकंड हाफला आहे. नंतर 3 मार्च म्हणजे सोमवारी 3 मार्च 2025 म्हणजे सोमवारी पहिला हाफला फूड सायन्स अँड टेक्नॉलॉजीचा पेपर आहे. आणि दुसऱ्या हाफला फिलॉसॉफी, हिस्ट्री ऑफ आर्ट्स अँड ॲप्रिसिएशन असे पेपर आहेत. नंतर ट्यूजडे म्हणजे 4 मार्चला बरेच पेपर आहेत. नंतर आहे 4 मार्चच नंतर 4 मार्च त्याच दिवशी बँकिंग, ऑफिस मॅनेजमेंट, मार्केटिंग अँड स्मॉल इंडस्ट्रीज अँड सेल्फ एम्प्लॉयमेंट. आणि पेपर दुसरा म्हणजे ॲनिमल सायन्स अँड डेअरिंग. आणि सेकंड हाफला बरेच पेपर आहेत ते तुम्ही ऑफिशियल वेबसाईटवर वाचून घ्या सगळं व्यवस्थित. नंतर त्याच दिवशी म्हणजे 4 मार्च दिवशी ज्या विद्यार्थ्यांचे फिशरी ग्रुपचे पेपर आहेत फर्स्ट हाफला तो पेपर आहे. आणि नंतर सेकंड हाफला पेपर नाही आहे. वेनसडेला पेपर नाही विद्यार्थी मित्रांनो फर्स्ट हाफला. सेकंड हाफला सायकोलॉजीचा म्हणजेच मानसशास्त्राचा पेपर आहे. नंतर 6 मार्चला बायोफोकल कोर्सेस टेक्निकल ग्रुप पेपर सेकंड, इलेक्ट्रिकल मेंटेनन्स, मेकॅनिकल मेंटेनन्स असे पेपर आहेत फर्स्ट हाफला. आणि सेकंड हाफला आहे ऑक्युपेशनल ओरिएंटेशन. आणि नंतर 6 मार्चला म्हणजे त्याच दिवशी कॉमर्स ग्रुप पेपर, ॲग्रिकल्चर ग्रुप पेपर सेकंड, फिशरी ग्रुप बरेच पेपर आहेत विद्यार्थी मित्रांनो ते तुम्ही बघून घ्या. आता महत्त्वाचं म्हणजे मी तुम्हाला चार्टमध्ये मेन्शन केल्यानुसार 7 मार्चला आपला जॉग्रफीचा पेपर आहे. सेकंड हाफचा पेपर आहे तो 3 ते 6. विद्यार्थी मित्रांनो सेंटरवर लवकरात लवकर पोहोचा तुम्ही तिथं, उशीर करू नका कारण की
क्वेश्चन पेपर जरी लवकर देत नसतील तरी आन्सर शीट लवकर देतात. नंतर आहे 8 मार्च. 8 मार्च म्हणजे शनिवारी फर्स्ट हाफला पेपर नाही आहे. सेकंड हाफला हिस्ट्री म्हणजेच इतिहासाचा पेपर आहे. नंतर आहे मंडे म्हणजे 10 मार्च. 10 मार्चला संरक्षणशास्त्राचा पेपर आहे, डिफेन्स स्टडीजचा पेपर आहे. नंतर ट्यूजडे म्हणजे 11 मार्चला सोशिओलॉजी म्हणजेच समाजशास्त्राचा पेपर आहे, सेकंड हाफला पेपर नाही आहे. टाईम टेबलमध्ये मेन्शन केलं आहे विद्यार्थी मित्रांनो, खाली शेवटच्या बॉक्समध्ये सायन्सवाल्यांचा IT चा पेपर 12, 14 आणि 12, 15 आणि 17 मार्च 2025 रोजी सकाळी 11 ते दुपारी 1:30 व दुपारी 3 ते दुपारी 5:30 या दरम्यान पेपर होईल. आणि जनरल नॉलेजचा हे विषयाचे ऑनलाईन आणि हे विशेषतः मित्रांनो या दोन्ही विषयाचे पेपर ऑनलाईन होणार आहेत. 15, 17 व 18 मार्च 2025 रोजी सकाळी 11 ते दुपारी 1 दुपारी 3 ते 5 या दरम्यान जनरल नॉलेज म्हणजेच की सामान्य ज्ञान या विषयाचे पेपर होणार आहेत. तर अशापैकी विद्यार्थी मित्रांनो टाईम टेबल रिलीज झालेला आहे. हा टाईम टेबल कन्फर्म आहे. बोर्डनी ऑफिशियल वेबसाईटवर हा टाईम टेबल रिलीज केलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो अभ्यासाला लागा. तुमच्याकडं थोडेच दिवस राहिलेले आहेत. असं नाही की 12वीवर तुमचं सगळं आयुष्य अवलंबून आहे, परंतु आपल्या यशाची पहिली पायरी म्हणजे 12वी असं समजून अभ्यासाला लागा विद्यार्थी मित्रांनो. खूप कमी वेळ राहिलेला आहे 12वी परीक्षेसाठी. नोव्हेंबर गेला आहे, डिसेंबर आणि जानेवारी 2 महिने राहिलेले आहेत. वेळेचे योग्य नियोजन करा, टाईम टेबलनुसार अभ्यास करा, रिव्हिजन करा, लर्निंग करा आणि महत्त्वाचं म्हणजे सगळा सिलेबस कसा कंप्लीट करता येईल ते बघा. तर अशा पद्धतीने आपण या व्हिडिओमध्ये विद्यार्थी मित्रांनो बोर्ड टाईम टेबल 12th बोर्ड टाईम टेबल बघितलेला आहे. धन्यवाद.